भाऊंचं मनापासून धन्यवाद मानतो आणि सर्व आयोजक कमिटीचं मनापासून धन्यवाद मानतो. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर 40+ सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी भेटली आणि आपल्या इथं एवढे मोठमोठे प्लेयर बाहेरून खेळायला आले आणि प्रथमतः जेवढी मोठी रबर क्रिकेटची स्पर्धा आपली इथं होती ही एक गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे. आणि 40+ची मॅच जर बघितली तर भैयाना आम्ही मॅचपेक्षा आम्हाला खेळायला भेटतं हा सर्वात मोठा आनंद आहे आमच्यासाठी. नक्कीच तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. राहुल भाईसाठी आपण देखील इथे आलात. टॉस गमावलाय परंतु बॅटिंग करायची आहे. किती धाव्यांपर्यंत तुम्ही मजल माराल? रबर बॉलला आता काय एक 15-16 म्हणजे एक 60 रन तरी व्हायला पाहिजे. 60च्या जवळपास. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. लगेच आपण मॅच कडे वळतोय. O2 कॉम्बॉक्स पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील मनीष पाटील सर आणि प्रशांत आदवडे सर. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. थैंक यू शैलेश. सभी स्वागत है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर और उस्मान बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए. आकाश और उस्मान जोड़ी मैदान के अंदर है और रंजित पराटे जो हमेशा रबर बॉल क्रिकेट में अच्छी गेंदबाजी करते हैं और मनीष ये ऑलराउंडर खिलाड़ी बल्लेबाजी भी बहुत उम्दा करते हैं. एक्झॅक्टली. आणि आता त्याच गोष्टीची तर जाणीव प्रत्येकाला असायला हवी की तुम्ही काय देऊ शकता आपल्या संघाला. उस्मान षटकार देऊ शकतो आपल्या संघाला आणि आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल. सिक्सर खेचून. रणजितची खासियत आहे फलंदाजाला जाणवणं की तो बॉल थोडासा दूर आहे पण त्यानंतर अचानकपणे बॉलला आत टर्न करणं ही तर खासियत आहे. स्टॉक बॉल आहे रणजितचा अँगलचा वापर करताना. आपण बार पण स्लॅश केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डी पॉइंटला झेल घेतोय उस्मान नाराज आणि आनंदी झालाय रणजित फराटे. त्याच्या खात्यात जाते विकेट. उस्मान बॅक टू पॅव्हिलियन. मैदान के बाहर चले गए उस्मान. उस्मान बहुत ही महत्वपूर्ण स्पर्धा. प्रशांत गायकवाड़ जिस तरह से आपके टूर्नामेंट का आयोजन किया है और कमाल का ये टूर्नामेंट है. रोचकता बिल्कुल बरकरार है इस टूर्नामेंट में. चला सर्वजण सर्वांचे फॅन्स आहेत. वी आर एव्हरीवन्स बिग फॅन. तर दरम्यान पहिला विकेट डाऊन झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे येत आहेत ज्यांचं देखील रबर बॉल क्रिकेट सीझन खूप चांगलं राहिलंय. हे दोघंही धुरंधर प्रत्येक स्पर्धेमध्ये रबर बॉल फॉर्मॅटमध्ये चांगलेच खेळलेत. आकाश आणि आता दिनू त्याच्या सोबतीनं. तर रणजीतचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं कारण समोर कुठला फलंदाज आहे मला त्याचा फरक पडत नाही. मी माझं 100% योगदान देणार NB स्पोर्ट्ससाठी. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं NB ट्रॉफीचं इनॉग्रेशन आपण उद्या संध्याकाळी पाहणार आहोत 11 ऑगस्ट 2024. ओ ब्लास्ट हुआ. आज जो ब्लास्ट हो रहा है ना उसका फायदा हमेशा गेंदबाजों को मिला है. ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा जो पानी है ना वो पानी में गेंद गिर गई है और बल्लेबाज दिनू कांबळे ज्यादा नहीं समझ पाए. मनीष दिनू कांबळे ने रबर बॉल में 6 छक्के जड़ने का कारनामा इसी सीजन में किया है. येस एक्झॅक्टली. आणि म्हणूनच ती धमक तो ठेवतोय जरी अडचणीत आहे संघ. पण यावेळेस मला कधी कधी माझ्या नैसर्गिक खेळाच्या विरोधात जावं लागेल. बॅकफुटला गेले त्यानंतर हलक्या त्याने बॉलला कट केलंय. पाहिलं होतं की चेंडू आपल्या पक्षात नाहीये त्यामुळे जास्त धडपड न करता आरामात हा बॉल खेळून काढूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि मला असं वाटतं की पहिल्या षटकावर नाव कोरलेलं आहे रणजितने ज्याने जरी षटकार खर्च केल्या पण एक प्राइसेस विकेट सुद्धा मिळवलेला आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे FM कंधारे किंग्सची 8 धावा 1 गडी बाद. मनीष सबसे बड़ी इम्पोर्टेंट चीज़ मैं आपको बताना चाहूँगा खास करके उस्मान जैसे बल्लेबाज को आपने आउट किया है. और एक इम्पोर्टेंट बात आपने भी बताया कि सामने कितना खड़ा खिलाड़ी जो बड़ा है वो आपको नहीं देखना है. आपका खेल करना आपका एक बार फिर खेल पूरे कॉन्सेंट्रेशन के साथ करना वो बहुत ज़रूरी. तो नियंत्रित गेंदबाजी की और उसका फायदा हुआ. सफल ओवर का खेल समाप्त हुआ जिसमें रंजीत
आपने हमारा सबका दिल जीते, कमाल की गेंदबाजी की है और पहला ओवर गेंदबाज कर रहा है। मैदान के अंदर चर्चा ना करें, अनिल माली वही बताते हुए क्योंकि जब आप ज्यादा चर्चा करते तो खर्चा भी होता है। अनिल माळी यांना खेळताना आपण पाहणार आहोत का, हा प्रश्न आता आमच्या कमेंट्स बॉक्स मध्ये आलेला आहे। अनिल माळी जे पंचाच्या भूमिकेत आहेत, महेश जाधव जे पंचाच्या भूमिकेत आहेत, ते आज आम्हाला खेळताना पाहायला मिळतील का, असा प्रश्न ऑडियन्सचा बजावर पोहोचलाय प्रशांत सर। हाँ बिल्कुल, उसके ऊपर चर्चा करेंगे, लेकिन अनिल माली ये भी बता रहे कि भाई ज्यादा चर्चा न करें, चर्चा में ये भी रहेंगे, सुर्खियों में ये भी रहेंगे। खास करके महेश जाधव बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी वो भी करते हैं। एक तरफ अनिल माली भी कमाल के गेंदबाज है, नपीतुली गेंदबाजी करना ये भी जानते हैं, लेकिन क्या अपने रोल को छोड़ के मैदान के अंदर उतरने वाले वो देखना बहुत जरूरी। समय ज्यादा जा रहा है, समय बहुत ज्यादा जाता है। बस स्कोर अगर देखें तो रन संख्या 8 रन और गेंदबाजी में परिवर्तन हुआ। पहले ओवर में रंजित पराठे ने गेंदबाजी की, अब गेंदबाजी में परिवर्तन हुआ तो गेंदबाजी करने के लिए मोर्चे पर आए हैं गेंदबाज विकास, जो बहुत ही शानदार गेंदबाज है, रबर बॉल में कमाल की गेंदबाजी करते हैं। सामने दिनू कांबळे हरपन मौला खिलाड़ी है। दिनू वर्सेस विकास, आता खेळ पाहायला मिळेल झकास। दुसऱ्या षटकाची होते सुरुवात, यावेळेस अगदी पायांवर आदळणारा हा बॉल होता, क्षेत्ररक्षक थोडे भरकटले पण तरी देखील त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या संघासाठी ते एफर्ट्स पाहायला मिळत आहेत। क्रिकेटचं मैदान आहे, मैदानामध्ये तर पाय घसरेल पण मात्र तरी देखील पुन्हा एकदा पूर्ववत होणं हे आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे, तोच आत्मविश्वास पाहायला मिळालेला आहे। दरम्यान पूर्ण केले त्या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 10 धावा, 1 गडी बाद। फिलहाल दिनू ऑन स्ट्राइक गेंदबाजी करने के लिए तैयार है विकास। ऑन साइड पर हेलीकॉप्टर उड़ गया, बाउंड्री लाइन के बाहर गेंद, फ्लैट फ्लैट छक्का, पक्का पक्का पक्का, ये लगा फ्लैट छक्का, ब्यूटीफुल। सावर प्रश्न निर्माण केलेला आहे, पण विकास हा एक धुरंधर आहे, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे। अजूनही या षटकातल्या 4 ऑपॉर्च्युनिटीज बाकी आहेत। 2 चेंडूचा खेळ संपला, FM कंधार किंग्स संघ पोहोचलेला आहे 16 वर, 16 रन्स ऑन बोर्ड। विकास तयार, अराउंड द विकेट, जास्त उसळी मिळाले, लगेचच पंचांनी उंचीचा दाखला घेतला। 1 फॉर द आउटची सूचना, व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल। धावसंख्या 17। संतोष बनसर जे आपल्याला मेंटॉर म्हणून पाहतोय FM कंधार किंग्सची खूप चांगली संघबांधणी FM कंधार किंग्सची पाहायला मिळते। एका बाजूला आपण NB स्पोर्ट्सला पाहतोय, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने हा संघ बांधला गेलेला आहे। आणि निश्चितच आपण टेनिस क्रिकेटचा जो वर्ल्ड कप पाहतो त्या वर्ल्ड कप मध्ये मॅनेजमेंट मध्ये संतोष बनसरांचं फार मोठं योगदान है। फुलटॉस कौन छोड़ेगा, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। गेंदबाज का हुआ काम तमाम, बल्लेबाज का नाम है दिनू कांबळे और गेंद 6 रन। मिळालं आणि या 6 धावांची नोंद स्कोर शीटवर झाली। धावसंख्या 23। अगर मनीष गेंद को आप लैंड नहीं करेंगे तो बल्लेबाज जो है ना सही जगह पर लैंड करने के लिए तैयार है और दिनू के पास वो काबिलियत है। वापसीची अपेक्षा आपण विकासकडून नक्कीच ठेवू शकतोय। स्ट्राइकवर दिनू मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ते तयारीत असतात आणि एकही संधी सोडण्याच्या तयारीत ते नसतात आणि म्हणूनच जर आपण स्ट्राइक रेटचा विचार केला तर एका 300 ते 350 स्ट्राइक रेटने दिनू कांबळे खेळतोय। आकाशने देखील खूप चांगल्या पद्धतीने सूर प्राप्त केलेला आहे या सीझन मध्ये। ओ क्या बात है, ऑन साइड लाडव्या बॅटनं बॉलला खेचलाय, फेकलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार, बस काय भावा जमा केल्यात या लिया था, पहले पढ़ लिया और उसके बाद में जल लिया। बल्ले के बीचों बीच खेलते हुए दिनू कांबळे, अभी तक इनके बल्ले से 3 शानदार छक्के आए हैं। दिनू कांबळे का जलवा मैदान के अंदर कंधारी किंग के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 29 पर पहुंच चुका है। विकी कंधारी साहब भी बहुत खुश हो जाएंगे जिस तरह से बल्लेबाज जो है ना बल्लेबाजी कर रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर विकास आगे आए, हवा में खेलते हुए इस बार
शॉट अच्छा नहीं था, टाइमिंग नहीं कर पाए। ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी गेंदबाज विकास द्वारा। और इस सिंगल के साथ अब 9 स्ट्राइक की तरफ चले गए दिनू कामले। बल्लेबाज आकाश के ऊपर दारोमदार रहेगा। स्कोर फिलहाल 30 रन 1 विकेट के नुकसान पर कंधारी किंग। सुरुवात कधीच सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि तीच सोपी सुरुवात दिनू कांबळेने FM कंधारी किंग्स या संघाला मिळवून दिलेली आहे। अजूनही दुसऱ्या षटकातला शेवटचा एक बॉल बाकी। आकाशला खूप वेळानंतर स्ट्राईक मिळाले, पण एका चांगल्या स्थितीत FM कंधारी किंग्स आहे। NB स्पोर्ट्सला आताच ते प्रयत्न करावे लागतील। पहिल्या डावामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी NB स्पोर्ट्सकडे आहे। यावेळेस नो बॉल, बॉल हवेत आहे, संधी आहे आकाशकडे। मिड ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचतोय, जजमेंट चांगलं आहे पण नो बॉल आहे असंच कुठेतरी पंचांनी दर्शवलंय। तो आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळाली, पण आनंद काही काळासाठी टिकला। नो बॉल, मिळतील या 3 धावा। छाता और दिमाग तभी काम करते हैं जब उसको आप खुला रखते हैं। दिमाग के बत्ती को जला के रखे। प्रयास अच्छा था, प्रयास अच्छा था। यहाँ से भाग के रनिंग कैच लेना आसान नहीं है, क्योंकि कीचड़ है, एक बार फिर फिसलन है, बहुत सारी चीजें हैं। तो ये कैच अच्छा था, लेकिन ये भूल गए कि भाई ये नो बॉल है। और उसके बाद में अनिल माली साहब का हाथ घूमता हुआ फ्रीड का इशारा किया गया। आईसीसी चषक 2024 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेळणे का मौका मिळेगा। आणि याच दरम्यान संतोष बनसर, मी आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय। प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष अशा प्रकारे सन्मानित करण्यात येणार आहे। टॉस गेंद, उसके ऊपर प्रहार किया, लाइन से भटके तो फोड़ेंगे फटके। बल्लेबाजी हो रहे शानदार हटके, गेंद बॉल लेने के बाद 6 रन। त्याच दरम्यान सन्माननीय अमोल सर PSI यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते। आम्ही त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। तसेच टेनिस बॉल क्रिकेटचा दिग्गज सुपरस्टार कृष्णा सातपुते यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त होणार आहे। त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय। तसेच सन्माननीय संतोष बन साहेब, आपणास देखील मी नम्र निवेदन करू इच्छितो, आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। या काही मान्यवरांनी आर्थिक सहकार्य सुद्धा या स्पर्धेत दिलेलं आहे, त्यांची नावं नक्कीच आपण आदरपूर्वक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। सन्माननीय राजाभाऊ कोलवार पंढरपूर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य। माननीय PSI हर्षल कदम सर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य। सन्माननीय बबलूभाई शेख यांच्या वतीनं 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलेलं आहे, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तर नवीन गोलंदाज रणजित पराडे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येते। 2 षटकांमध्ये जे मिळवलं नाहीये, पुढच्या 3 षटकांमध्ये ते मिळवायचंय NB स्पोर्ट्सला। रंजीत पराठे फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं, अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। सामने बल्लेबाज दिनू कामले, नीलेश दादा बिंताड़े NB अवध टीम के ओनर है। और अभी NB का टूर्नामेंट भी आ रहा है, कल इसका आगाज हो जाएगा। बिल्कुल बहुत सारी अनाउंसमेंट होने वाली है। ऑफ टप के बाहर अच्छी गेंद, रंजीत भी एक शातिर गेंदबाज है। टिप्पा ऑफ टप के बाहर रखा, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करती हुई गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। गेंद को कट करना चाह रहे थे, बीट हुए बल्लेबाज दिनू कामले, विकेट कीपर ने गेंद को के अंदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर रुका हुआ 39 1 विकेट के नुकसान पर। गती काढली होती, पण टप्पा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर, वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल येतोय। रणजितचा देखील रिदम थोडासा भरकटलेला दिसून येतोय। जी लय, जी नॅचरलिटी आपण रणजीतची नेहमीच पाहिलेली आहे, कदाचित या सामन्यामध्ये थोडासा आउट ऑफ बॉक्स जाणवतोय, पण स्वतःला समजावून सांगावं लागेल की मी या स्पर्धेत का खेळतोय। मनीष, मुझे तो लग रहा है कि इनकी सोच बहुत बढ़िया, ऑफ टप के बाहर गेंदों को रखना चाह रहे हैं। देखिए यहाँ रखना चाह रहे हैं, बहुत बढ़िया सोच है। गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल हो रही है, बढ़िया फील्डिंग लगन पर, बहुत सुंदर फील्डिंग हो रही है। जो वाइड बॉल गया ना, उसके एक बार फिर वो कहानी ये थी कि वो ज्यादा ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, लेकिन फिलहाल वो आउट ऑफ द स्टंप ही गेंदबाजी करना चाहते। तो इंटेंट बहुत अच्छा है, इंटेंट अच्छा है, लेकिन खास करके जब आप गेंदबाजी करें तो सही इलाके में योजना के अनुसार गेंदबाजी करना बहुत जरूरी है। स्कोर यहाँ से 41 पर पहुंच चुका है। बऱ्यापैकी फलंदाजी झालेली आहे। जरी उस्मान पटेल बाद झाले पहिल्या षटकामध्ये, पण त्यांची कमतरता जाणवू दिली नाही। दिनू कांबळेने जबरदस्त फलंदाजी त्यांची पाहायला मिळते। फुल टॉस मनासारखा फटका नाही, बॅटच्या स्टिकरवर बॉल अडवतोय, लॉंग ऑफला बॉल थांबतोय, थबकतोय, गवत आहे, चिखल आहे, त्यामुळे आउटफील्ड स्लो आहे। दरम्यान पूर्ण होते, एक धावाची होते वाढ। आता अंपायर्स कॉल आहे, आपण इम्पॅक्ट चेक करणार आहोत। वेस्ट साईडच्या वर आहे की खाली आहे, शिवा त्या ठिकाणी शिवा सर पोहोचतील आणि चेक करतील वॉर रूम मध्ये जाऊन की इम्पॅक्ट ओवर द बेस्ट की डाउन द बेस्ट। देखिए बीबर गेंद है नहीं, वो देखने वाली बात है। क्या गेंद एक बार फिर वो डीप हो रही थी, वो भी देखा जाएगा, या एक बार फिर वो गेंद बहुत ऊपर है,
कमर के ऊपर है वो देखा जाएगा। दूध का दूध पानी का पानी होने वाला है, क्योंकि tenniscricket.in पर आप देख रहे हैं एक्शन रिप्ले इसका। और शिवा चिन्ना दोरे हमारे साथ जुड़े हुए हैं। कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग। अनिल माली भी देख रहे हैं यहाँ। माली, सवाल ये है कि आने वाले मैच में क्या आप खेलेंगे? खेलेंगे, क्या बात है, बिल्कुल रोल बदलेगा उनका। तो अंपायरिंग कौन करेंगे? अंपायर हमारे ऑर्गेनाइजर सारे मैदान के अंदर उतरने वाले हैं। बघा पुढचा सामना खूप महत्वाचा आहे। पिंपरी चिंचवड 40+ वर्सेस पुणे 40+ असा सामना आपण पुढचा पाहणार आहोत। आणि खरंच सर 40+च्या क्रिकेटचं मी खरंच आभार व्यक्त करीन, जी वेळ त्यांना दिली होती 12ची, त्या वेळेत सर्व 40+ क्रिकेटर उपस्थित होते। बिल्कुल आपने सही कहा। और खास करके कैलाश लांडगे पिंपरी चिंचवड क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष है। इट्स अ फेयर डिलीवरी। शिवा तीसरे अंपायर है। तो गेंद डीप हो रही थी, गेंद डीप हो रही थी, वो नीचे आ रही थी, लेकिन अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ इशारा किया था। बढ़िया लाइन, सुंदर खेल, शॉट अच्छा था और मनीष फील्डिंग उच्च कोटि की थी। मजा आया। इस तरह का एफर्ट डालेंगे ना तो बिल्कुल जो सारे खिलाड़ी है वो आपके लिए तालियां बजाएंगे। वाघ आहे रणजित म्हणजे वाघ आहे आणि वाघासारखा लढतोय, आपल्या संघासाठी झगडतोय, आपल्या संघासाठी संघर्ष करतोय, चांगल्या स्थितीत नेण्यासाठी मेहनत घेतोय। आणि काय डेडिकेशन, इतक्या कमी वेळामध्ये बॉडीला स्ट्रेच करून बॉल स्टॉप करणं खूप कठीण प्रयत्न होता आणि रणजितने तो कठीण प्रयत्न सोपा करून दाखवला। या षटकाला आतापर्यंत खूप चांगलं सांभाळलेलं आहे रणजितने। बॅटची एज कॉट बिहाइंड, फलंदाज बाद, जी गोष्ट साध्य करायची होती तो साध्य करतोय आणि विकेट मिळतोय रणजितला। दुसरा धक्का बसतोय FM कंधारे किंग्सला। है शानदार गेंदबाजी का प्रदर्शन और दबाव था। पहले 2 ओवर में औसत आप देखेंगे तो बिल्कुल बहुत अच्छा था। बल्लेबाजों को रनों की रफ्तार अच्छी थी, 39 रन आए थे और उसके बाद में बल्लेबाजों को रोक के रखना इतना आसान नहीं था। तो एक बड़े खिलाड़ी की निशानी होती है अंडर प्रेशर अच्छा करते। मैं तो समझ सकता हूँ बड़ा खिलाड़ी वही होता है जो मैदान के अंदर जाके अपने मौजूदगी का एहसास दिलाता है, और वही काम रंजीत ने किया है। हुद्दा पक्का नसतो, तुम्हाला तो हुद्दा टिकवून ठेवावा लागतो। प्रत्येक सामन्यामध्ये तशाच उच्च श्रेणीचा खेळ जर तुम्ही खेळला तर मग तुम्ही हुद्दा तसाच टिकवून ठेवता आणि रणजितने तो हुद्दा टिकवून ठेवलेला आहे। शेवटचा एक बॉल अजूनही तिसऱ्या षटकातला बाकी आहे। धावसंख्या झालेली आहे 43 धावा। सन्माननीय प्रमोदजी भोसले या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो, आपण आदरपूर्वक व्यासपीठावर यायचे। सन्माननीय प्रमोदजी भोसले, आपलं सहर्ष स्वागत। कासर वडुल के जाबाज खिलाड़ी मैदान के अंदर और खींच के मारा, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट। अजून एक गोष्ट मला दखल पात्र वाटते प्रशांत सर, ज्या 10 फुटाच्या ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्या 8 फुटांच्या ट्रॉफीज आपण पाहतोय, त्या मला पुरस्कृत केलेल्या आहेत सन्माननीय प्राजक्ताताई प्रशांत गायकवाड, पुणे काँग्रेस महिला OPCCL अध्यक्ष यांच्या वतीनं त्या अशा गगनचुंबी ट्रॉफीज स्पॉन्सर झालेल्या आहेत। काय सांगाल या ट्रॉफीज बद्दल? हेलो, एक बार फिर देखिए, इस तरह की ट्रॉफी रबर बॉल में कम जगह पर आपने देखी है, और ये सब लोग कह रहे हैं रबर बॉल में इतनी बड़ी ट्रॉफीज जो है वो कहीं पर नहीं है। IC चषक 2024 में बहुत ही शानदार और जबरदस्त खेल। अली स्पोर्ट, इनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। अपनी बॉडी मार्क पर गेंदबाज तैयार। दैट्स अ वेरी गुड लाइन, जस्ट पिचिंग आउट ऑफ द स्टंप, बैट्समैन looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. Excellent bowling by Nilesh. Score now 49-2. बऱ्यापैकी अडवलेलं आहे FM कंधारे किंग्सला, पण अजून दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये फुललेनचा बॉल स्ट्रेट हिट।
पूर्णपणे डेडिकेशन पाहायला मिळालं, पूर्णपणे कमिटमेंट पाहायला मिळालं. रणजित फराटे मात्र कुठेही असो प्रकाश जोतात आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून दिसून येते. या ठिकाणी प्रयत्न चांगले होते पण एक हार्ड एफर्ट्स होते पण त्यांनी ते डेडिकेशन दाखवलं. दरम्यान एक सिंगल मिळालेले आणि स्ट्राइकवर अयूब पोहोचले. धावसंख्या 50 पार. FM कंधार किंग्स. बहुत ही अच्छा मुकाबला है, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. नीलेश बिंता ने धनकवड़ी 11 की टीम एक बार फिर गेंदबाजी करते हुए गेंदबाज नीलेश. स्कोर अगर देखें तो 50 रन. FM कंधारी 11 टीम. थर्ड मैन पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, इंस्टा कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड पर खिलाड़ी मौजूद है. अच्छे के बेहतर और बेहतर को सबसे अच्छा हो जाने तक आपको आराम नहीं है. ब्रॉकल में गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, ऑन सेट पर खोद के निकाला. बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने एक रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रही है, खतरा हो सकता है. नहीं नहीं नहीं, गेंद बिल्कुल हाथ में है या नहीं देखने वाली बात है. खुद के ऊपर निराश है, खुद के ऊपर नाराज है, हताश है, निराश है. उनको पता था अगर गेंद हाथ में आती तो मनीष यहाँ आप एक शिकार कर सकते थे. रनआउट का मौका था, खतरे की घंटी बज रही थी, लेकिन उस मौके को छोड़ दिया है, गवाया है निलेश ने. अयूब स्ट्रायकर एंड आहेत आणि यस एक्झॅक्टली थ्रो चांगला होता, व्यवस्थित गॅदर करणं आवश्यक होतं निलेशसाठी. आकुटप्याचा बॉल, यष्टीरक्षकाच्या डोक्यानं बॉल मागे, क्या बात आहे. शॉर्ट स्टॉपला बेस्ट एफर्ट्स पाहायला मिळालेले आहेत. यष्ट्यांच्या मागे आपल्या संघासाठी जिंकण्याची तयारी एनबी स्पोर्ट्सच्या एकूण एक खेळाडूंची आता दिसून आलेली आहे. क्षेत्ररक्षक म्हणून देखील ती भूमिका ते स्पष्ट करतायत. दरम्यान फक्त एक धाव मिळते FM कंधार किंग्सला. धावसंख्या 53. लेन बॉल, लेन गेंदबाजी हो रही है जो टेस्ट क्रिकेट में ज्यादा होती है. आउट ऑफ द स्टंप अच्छी गेंदबाजी गेंदबाजों द्वारा. और मैच में देखिए जो रनों की रफ्तार थी पहले 2 ओवर में अब थोड़ी कम हो गई है. बेहतरीन खेल मैदान के अंदर, बहुत ही जबरदस्त खेल हो रहा है. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 53 रन स्कोर बोर्ड पर है. FM कंधारी 11 अपनी बॉलिंग मान पर नीलेश तैयार, सामना करेंगे दिनू कामले. इस बार काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, सोच वही है आंखों से दूर रखना है, लेकिन फिलहाल अगर देखें तो ये ज्यादा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. आगे भी रखा था और काफी दूर वाली गेंद. अनिल बारी ने वाइट बॉल का इशारा किया. स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 54 पर. चांगल्या लयीमध्ये दिनू कांबळे दिसून येतोय आणि त्याची लय बिघडवण्याचा प्रयत्न निलेश सातत्याने करतोय पण यावेळेस थोडासा दूर राहिला बॉल, त्यामुळे थोडासा भुर्दंड बसतोय एनबी स्पोर्ट्सला. फुल टॉस बॉल, आव दे कानात धाव, मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या सामन्यामध्ये भाव. दिनू कांबळे तेच सांगतोय, खेचतोय लगातार लगातार लगातार, प्रत्येक षटकात षटकार. दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले. उस खिलाड़ी का नाम है दिनू कांबले, मैग्निफिसेंट शरण. धावसंख्या 66 झाले. स्टेप आउट झाले, हार्ड लेनला बॉल पिच केला होता, प्रॉपर फोर्स केला आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलरच्या डोक्यावरून, अंपायरच्या डोक्यावरून बॉल मैदानाच्या बाहेर आमच्या tenniscricket.inच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय आणि शेवटच्या बॉलवर षटकार आलेला आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 66 धावा धावफलकावर आहेत FM कंधारी किंग्स. शेवटचे 6 बॉल्स बाकी. 80च्या पार की 80च्या आत. मेरा तो एक बार भी दिल ये कह रहा है कि अगर दोनों बल्लेबाज मैदान के अंदर रहे तो आने वाले 12 गेंदों में वो जो आंकड़ा है अभी 66 दिख रहा है वो 80 के पार जा सकता है. लेकिन विकेट गिर गए, एक अच्छा ओवर आ गया तो एक बार फिर आप 80 के नीचे भी रह सकते हैं. दिनू कांबले फॉर्म में खिलाड़ी है. अयूब मैदान के अंदर बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, कासरवाली से बिलोंग करते ये खिलाड़ी, और शानदार मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. आईसीसी चषक 2024 1,11,000 की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी प्राप्त करने का मौका. टूर्नामेंट के आयोजन करता प्रशांत गायकवाड़. 66 फॉलोअर्स अप 2 विकेट और बढ़िया आयोजन. जिस तरह से ट्रॉफीज की आपने चर्चा की, अपने माँ के लिए जो खिलाड़ी बेस्ट बैटर होगा, एक बार फिर बेस्ट गेंदबाजी का अवार्ड जिनको मिलेगा, एक मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिलेगा, उस खिलाड़ी के लिए एक बहुत ही अच्छा इनाम दिया गया है. और उसके बारे में बिल्कुल मनीष चर्चा करेंगे. गेंदबाजी में परिवर्तन, विकास यादव को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए. स्पेशलिस्ट खिलाड़ी है. ऑफ टॉप के बाहर के डब्बा में उछाला, गेंद लॉन्ग बॉडी लाइन की तरफ जाते भी खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. शानदार दमदार स्ट्रोक के बल्ले से.
षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. या षटकाच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार आले आहेत FM कंधारे किंग्ससाठी. विकास तयार. चांगला बॉल चकवा देणारा यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. अशाच तर फ्लायटेड डिलिव्हरीची गरज आहे फलंदाजाला अडवण्यासाठी आणि कुठेतरी आता तो जो अप्रोच आहे कामी येतो विकासच्या. और मनीष आपको याद है टिंगरे सरकार में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था 5-6 साल पहले. विकास यादव जो मिशन के लिए जाने जाते हैं गेंदबाज. बढ़िया लाइन, गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए और टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर है. पहली गेंद छोटी गेंद थी लेकिन ये गुडनेस पार पर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली. जिस तरह से बरकत ने गेंदबाजी की थी उसी तरह से विकास यादव गेंदबाजी कर रहे हैं. ये असंभव को संभव करने वाले खिलाड़ी है विकास यादव. बहुत अच्छी गेंदबाजी. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल यहां 72 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन खेळाडूंच्या कल्पकतेला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तीच कल्पकता आता पाहायला मिळते गोलंदाज विकास जाधवची. पहिल्या चेंडूमध्ये जरी षटकार आलाय पण त्यानंतर ॲक्युरेट पिचिंगची गोलंदाजी. पण यावेळेस टप्पा खेचला आणि त्यानंतर अयुबने बॉल बाहेर फेकला. थेट रेंज हिल स्कूल मध्ये षटकार ठोकला. काय षटकार ठोकला. नवीन बॉलची मागणी होते. मगाशी 2 चेंडू टाकत असतानाची लेंथ आणि आताची लेंथ मधला फरक आहे. आता आखूट टप्पाचा चेंडू होता जो गोल्डन स्पॉटच्या थोडा मागे टाकला आणि यापूर्वी आपण बघितलं तर गोल्डन स्पॉटवरचे 2 चेंडू होते जिथे टप्पा पडल्यानंतर मनीष उसळी देखील होती आणि चेंडू टर्न देखील झाला होता. गिरकी देखील घेतला होता. स्कोर अगर देखें तो 78-78 ऑन द बोर्ड. बहुत ही शानदार मैच मैदान के अंदर. अभी आपने वो सवाल पूछा था क्या 80 का आंकड़ा पार हो जाएगा. मनीष जिस तरह से बल्लेबाजी हो रही है ना और दोनों बल्लेबाजों की आंखें जम गई है और कंधारी किंग के पास FM कंधारी किंग के पास अभी भी बहुत ज्यादा विकेट है. पीछे बैटिंग लाइन पर बहुत गहराई है और सेठ बल्लेबाज है तो 80 का आंकड़ा बिल्कुल दिखाई दे रहा है. अपनी बोलिंग मार्ग पर विकास यादव तैयार. अयूब ऑन स्ट्राइक. ये लाइन जो बिल्कुल परेशान करेगी. आपने 2 गेंदे गति परिवर्तन किया था. एक गेंद में उसी ठिकाने में गेंदबाजी की लेकिन गति में एक बार फिर देखिए बदलाव किया. तेज गेंद थी टिप्पा खाने के बाद नीचे रही. ये वेरिएशन बहुत इंपॉर्टेंट है. जब सामने बड़े खिलाड़ी हैं अब बड़े मंच पर खेल रहे हैं तो मिश्रण की जरूरत है. मिश्रण और सही इलाके में गेंदबाजी. ये अच्छा बॉल था विकास यादव का. बड़े मंच का सरपंच बनने की जरूरत है. मौका आहे. दस्तूर आहे आणि या ठिकाणी विकास तेच कुठेतरी आपल्या नावावर करण्याची तयारी दाखवतोय कारण एकूण 5 चेंडू त्याने हाताळलेत. विकेट जरी मिळत नाही पण शेवटच्या षटकामध्ये नाही 13 धावांमध्ये रोखलेला आहे. शेवटचा बॉल बाकी. फुलटॉस पदलालित्य आणि त्यानंतर 6 धावांची मोहर त्या बॉलवर छापले दिनू कांबळेने. जबरदस्त शेवट या डावाचा दिनू कांबळे FM कंधारे किंग्स या संघासाठी करतोय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांत समाप्ती 85 धावांवर आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू 86 धावांची गरज असणार आहे. आपण डीजे ब्रेक घेणार आहोतच पण जसा डीजे ब्रेक संपेल सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सोबतच कोकणचा सुमधुर अभ्यास आवाज गोपी जाधव यांचा. धन्यवाद. घेऊया छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो.
पोहोचताना पाहायला मिळते NB स्पोर्ट धनकवडी. ट्वेल्थ मॅन दोन्ही टीमचे या ठिकाणी उपस्थित असणं अनिवार्य आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असावेत याची दक्षता घ्या. रणजित फराटे आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. संपूर्ण पुण्यनगरीचं लक्ष, महाराष्ट्र क्रिकेटचं लक्ष नक्कीच या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेकडे लागले. आयश्री चषक आजच्या दिवसातील काही क्षण बाकी, तदनंतर कळणार आहे विजेता, उपविजेता आणि खऱ्या अर्थानं अनेक दिवसांचं आयोजन. मग ते आमचे प्रशांतदादा गायकवाड असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल. गोपी सर पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र आकर्षक अशा प्रकारची चषक, अतिशय नेत्रदीपक चषक या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी वापरलेली आहेत. आणि अनेक दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यासाठी गेलेत. पण त्यामागे अनेक जणांचे कष्ट आहेत, अनेक जणांचं अर्थदानानं योगदान आहे आणि सुंदर स्पर्धा तुमच्या आमच्या समोर मात्र ठेवलेली आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. गेली 13 वर्ष मी समालोचन क्षेत्रामध्ये आहे, कमेंट्री फील्डमध्ये आहे, पण एवढ्या मोठ्या मी पाहिल्या नव्हत्या. आणि आज आयश्री चषकमध्ये तो एक विक्रम पाहायला मिळतोय. भव्य दिव्य अशी चषक, जवळपास 8 ते 9 फूट उंचीच्या ह्या ट्रॉफीज आहेत. आणि यावरूनच प्रवीणजी या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता आपल्या लक्षामध्ये येते. परंतु या मागे जे सर्व आमचे सहकारी आहेत, प्रामुख्याने मी उल्लेख करेन प्रशांतदादा गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम. चला उस्मान, फार वेळ घेऊ नका प्लीज. 86 धावा इथे बनवल्या गेल्या, 87 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. स्विंगचा सुलतान गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. सुलतान खान. प्रमोदजी भोसले, आपणास आम्ही विनंती करतो की आपण स्टेजवर या. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकलं जाईल. 5 षटकांची लढत आहे. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर 85 बनवल्या गेल्या. सुलतान खानला आपण पाहणार आहोत पहिल्या षटकासाठी, परंतु सध्या पुन्हा टीम मीटिंग झाली होती. टीम हर्डल आपण पाहिलं, परंतु पुन्हा एकदा चर्चा केली गेली. आणि खरं तर ही धावसंख्या सुरक्षित नसू शकते, कारण अनेक उलटफेर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे प्रवीण सर प्रयत्न करावे लागणार. जो सर्वोत्तम खेळेल तो विजयाला गवसणी घालेल. त्यामुळे दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. जो अंतिमता आपला परफॉर्मन्स सर्वाधिक चांगला देईल तो मात्र या मॅचमध्ये विजयी होणार आहे. तर नक्कीच 72 धावांचं टार्गेट असताना एक मॅच पाहिली आपण, 73 धावांचं टार्गेट असताना एक मॅच पाहिली आहे. अतिशय रोमांचक आणि रंगतदार झालेली होती. त्यामुळे कोणताही स्कोर हा सेफ नाहीये. एक चांगली लढत ही देखील क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. NB स्पोर्ट्स धनकवडी या संघाचं देखील फार मोठं नाव आहे. दिग्गज खेळाडू या संघात देखील खेळताना पाहायला मिळतात. आपण पाहू शकता स्ट्राईकच्या दिशेला रणजित फराटे जाऊन पोहोचतोय, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय आदित्य. पहिला चेंडू टाकल्यानंतर मात्र आजच्या दिशेला वळताना चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी सुलतान खान पहिलं षटक टाकताना पाहायला मिळतो आहे. आणि हा चेंडू असेल डॉट. अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावं लागेल. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, रणजितसाठी समजलेला नव्हतं. आणि आता दुसरा बॉल फुल लेन्सच टाकला. आणि यात इथे पहा सरळ बॉल चाललाय बहुधा विकेटमध्ये. आणि आता फर्निचर डाऊन होतोय. पहिला धक्का बसतोय. शून्याचा चष्मा घालून रणजित बॅक टू दी पवेलियन गॉन. काय गोलंदाजी केली. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची असेल तर परफेक्ट यॉर्कर. 2 गोष्टींवर तुम्ही कधीही संशय घेऊ शकत नाहीये. पहिलं म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. हा परफेक्ट यॉर्कर टाकला आणि अगदी दांडी गोल केली आहे. पहिला बॉल आपण पाहिला आतमध्ये येणार होता, दुसरा बॉल थोडंसं व्हेरिएशन दाखवलं आणि तिथे रणजितला तो बॉल समजलेला नाही. अखेर शून्याचा चष्मा घालून तो बाद झालाय. NB स्पोर्ट्स फाउंडेशनला हा पहिला धक्का बसतोय आणि इथून थोडासा दबाव राहील आता प्रवीणजी. दोन्ही चेंडूमध्ये वैविध्य पाहायला मिळालं. पहिला चेंडू इन स्विंग पद्धतीचा होता, दुसरा चेंडू ब्लॉक होलमध्ये बुंद्यामध्ये टाकला गेला, यष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि रणजित फराटे शून्यावरती नक्कीच बाद होताना जो पाहायला मिळाला. आयुष जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दरम्यान मात्र आपण पाहतोय आता मात्र चेंडू पोहोचेल
सीमारेषेच्या बाहेर. करतायत. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. सुलतान खान या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकतो आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना सुलतान कडून आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. एक महत्वपूर्ण विकेट रणजित फराडेची घेण्यामध्ये मात्र यश आले. या दरम्यान आणखीन एक चेंडू अप्रतिम, परंतु एकेरी धाव या चेंडूवरती घेतली जाईल. सुंदर आयोजन असलेली एक नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा आईश्री चषक 2024 तुम्ही पाहताय. बरोबर. दुसरं सुलतान खानची हीच तर खासियत आहे, ज्या ज्यावेळी त्याच्या विरोधात आक्रमण केलं जातं त्यानंतर तो चांगला कमबॅक करतो. मागच्या चेंडूवर त्याने थोडंसं ओव्हरस्टेपिंग केलं, पंचांनी निर्णय दिला हा नो बॉल आहे, पण त्यानंतरचा फ्री हिटचा बॉल अगदी भुंद्यात टाकला आणि तिथून फलंदाजाला बीट केले. धावसंख्या आपण पाहतोय सध्या स्कोर कार्डवर 8 धावा. आरामडी विकेटने जाईल. एक वेगळी रणनीती आहे. उजव्या हाताचा खेळाडू ज्यावेळी फलंदाजी करत होता त्याच्यासाठी ओढी विकेटनी चेंडू टाकले आणि जसा डावखुरी हाताचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला सुलतानने लगेचच आपली साईड बदलली आणि तो आता आरामडी विकेटने बॉल टाकतोय. पुन्हा एकदा कटरचा वापर केला गेलाय. हातभर वरण घेणारा चेंडू आपण पाहिला. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतो असं पाहायला मिळालं आणि त्यानंतर कही पर निगाह और कही पर निशाणा असंच म्हणावं लागेल. खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. बॉल इथे डॉट बॉल. रबर बॉल आहे परंतु गरगर गरगर फिरवला जातो एक सुलतान खान द्वारा. हो दरम्यान शतरक्षण अप्रतिम त्या ठिकाणी आपण पाहतो आहे. पुन्हा एकदा नोचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा येताना जो पाहायला मिळतो आहे. अतिरिक्त धावा जास्तीत जास्त खर्च केला जात आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 10. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र जे प्रगती पथावरती चालू आहे. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वरती या पाहायला मिळत आहे. सुलतान खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती असेल मात्र सज्ज तयार. हा चेंडू फ्रंट फुट वरती येऊन लेग साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा. तर नक्कीच पंचांनी आपला निर्णय माघारी देखील घेतलेला आहे. योग्य चेंडू नक्कीच तो होता. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 10. सुलतान खानचं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती जारी आहे. इथे देखील चांगलं कमबॅक केलं. हा बॉल देखील फुललींचा पाहिला हलक्यात आणि बॉलला फक्त केलं आणि एकदा ते पूर्ण केली. मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं अगदी यष्टीला फुंकर मारून बॉल निघून गेला होता. उस्मानने तिथे अपील केलं पण तो फ्री हिटचा बॉल होता आणि त्यानंतरच्या बॉलवर सिंगल मिळते. सिंगल बरोबरच या षटकाची समाप्ती होती आणि पहिलं षटक संपत असताना 86 धावांचा पाठलाग केला जातोय. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी लढावं लागेल, झुंजावं लागेल. संघर्ष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं ठरेल कारण की तब्बल 86 5 षटकामध्ये ज्या बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकात आल्या त्या 11 धावा. सिवान शेख षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. सिवानवरती आक्रमण. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा. आता मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिळेल. एक सनसनीत चौकार. 4 रन.
मैदानाच्या आतमध्ये NB स्पोर्ट धनकवडी संघाने उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल. इथे खांद्याचा वापर केला, चांगला बाउन्सर पेश केला, मागच्या 3 बॉलवर 14 धावा खर्च केला आणि त्यानंतर 4था बॉल थोडासा अपटबार टाकला. अपटबार हा शब्द बाउन्सरसाठी वापरला जातो आणि अपटबार इथे यशस्वी झालाय सिब्बांचा, ज्याच्या विरोधात 3 बॉलमध्ये 14 आल्या होत्या. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 25-25, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी ते गमावलाय. सिब्बाने कमबॅक करून दिलंय. एक चेंडू त्याने निर्धाव टाकले, त्याला लय सापडली, परंतु अजिंक्य घोळे चांगली फलंदाजी करतोय. आउटसाइड लेग स्टंप दिशाहीन गोलंदाजी, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. उस्मान बॉल मागे धावेल, 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या आहेत. इथे थोडीशी चूक केली आहे, खराब टप्पा आणि त्यानंतर पंचांचा इशारा तो वाईट बॉल आणि तिथे 3 धावा मिळतील. यासाठी प्रवीण जे असं म्हटलं जातं, बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा योग्य दिशेला असला पाहिजे. तो टप्पा सध्या पाहायला मिळत नाहीये आणि आता अजिंक्यला संधी मिळाली, त्यामुळे तो इथे कटाप्पा बनेल का हा प्रश्न देखील मनामध्ये आलाय. आता थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. ओ आता मात्र कम बॅक केलंय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू असेल डॉट, चेंडू असेल निर्धाव. संगमनेर तालुक्यातील हा गोलंदाज आहे सिबान शेख. आणि नक्कीच आमचे गुरुवर्य कैलासवासी सीतारामदादा चौधरी नेहमीच म्हणायचे, नवनिर्माण की जान सिर्फ और सिर्फ सिबान. ओ हा फटका आपण पाहतोय, पूल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. सिंगल घेतली जाते, दुसरी धाव वेगानं पळून पूर्ण केली जाते. धाव मिळतील 2 आणि या धाव फलक जाऊन पोहोचलेल्या 2 धावांच्या साह्यानं 30 वरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 30 धावा. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 15च्या सरासरीने हा धावफलक चांगला आहे, म्हणजे तुम्हाला 86 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांची लढत आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही जवळपास 30 धावा काढल्यात. 1 गडी गमावला गेला, रणजितने थोडंसं नाराज केलं, परंतु त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी जी जबाबदारी घेतली आहे प्रवीणजी ती महत्त्वाची आहे. आणि ही पार्टनरशिप जर अशी चालू राहिली तर सामना खूप लांब नसणार आहे NB स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी. तब्बल 19 धावा खर्च केल्या सिबान शेखने. त्या ठिकाणी आपण पाहिलं 2 चौकार आले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला. तब्बल 19 धावा या दुसऱ्या षटकात खर्च केल्या गेल्या. परंतु आता पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक टाकलं तो सुलतान खान षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. काय घडणार आहे या षटकामध्ये, या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे. षटक क्रमांक 3 सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती. सुलतानवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला. पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली, काही खराब चेंडू आले देखील, परंतु तिथून त्याने कमबॅक केलं आणि त्यामुळे सुलतानवर विश्वास दाखवला जातोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदित्यला भरपूर संधी मिळालेली नाहीये, तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. डावखोरी आताच्या खेळाडूसाठी आरामडी विकेटने हा बॉल टाकला जाईल. पहिला बॉल सुलतानचा, कटरचा वापर सातत्याने केला जातोय. पुढ्यातून बॉल वडवला गेला, शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून धावेल तो, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होणार आहे. थोडंसं फंबल जरूर झाले, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर या चुका प्रवीणजी टाळाव्या लागणार आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे, परंतु तुम्हाला खर्च करून चालणार नाहीये. ही मॅच महत्वाची आहे. महत्वपूर्ण सामना नक्कीच आपण पाहतोय. आज प्रत्येकानं स्वप्न पाहिलं असेल, आईश्री चषक घरी घेऊन जायचं स्वप्न प्रत्येक खेळाडून मात्र पाहिलं असेल. या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आता मात्र सुलतान खान वरती केलंय आक्रमण. जाऊन पोहोचले 36 वरती. याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये NB स्पोर्ट्स धनकवडी टीमला. आणि आपण पाहतोय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय अजिंक्य आणि आदित्य. पहिली विकेट रणजित फराटे शून्यावरती बाद झाल्यानंतर त्यानंतर नेत्रदीपक कामगिरी 2 फलंदाज करताना आपल्याला जे पाहायला मिळतात. डेड बॉल आहे, मृत चेंडू आहे. इथे थोडासा दबाव असेल सुलतान खानवर देखील, कारण त्याच्या विरोधात काही धावा आलेली आहेत आणि आता त्याला कमबॅक करायचे आहे. तो सातत्याने कमबॅकसाठी चांगला जातो, पण तो इथे तेवढी चांगली फलंदाजी अजिंक्यकडून पाहायला मिळाली. त्याच्यासाठी एक वेगळी रणनीती गरजेची राहील. इथून 50 धावा बनवायचेत. राईट आरामडी विकेटने हा बॉल पुन्हा एकदा कटर, पण तू लवकर पिक केला, लेन पिक केला आणि पटका सजवलाय. डीप विकेट सीमारेषेच्या पलीकडे खेचलाय षटकार. धावा मिळतील 6. यस विजय.
आमला चेंडू पूर्णपणे बॅट वरती घेतला आणि भिरकावून दिला सीधा सीमारेषेच्या बाहेर. आदित्यच्या बॅट मधून एक गगनभेदी षटकार आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड देखील वेगवान वाहताना पाहायला मिळतंय. धावा स्कोर कार्ड वरती 42 आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. ही मॅच अजूनही दोन्ही संघांच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवेल. 86 धावांचं टार्गेट आहे आणि आपण पाहतोय षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. आतापर्यंत 42 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. नेत्रदीपक कामगिरी करते एनव्ही स्पोर्ट धनकवडी ही टीम. पहिल्या डावामध्ये वार झाला, आता पलटवार केला जातोय. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला केला तर प्रति हल्ला केला जातोय. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने फुले लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. अलॉंग दी कार्पेटनी बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि तोपर्यंत एकच धावी ते घेतली जाते. थ्रो देखील चांगला, परंतु पहा नाराज आहे थोडासा सुलतान. एकच धावी ते मिळणारे अजिंक्यला. सिंगल बरोबरच धाव फलकावर धावसंख्या पाहायला मिळते 42 धावा. 86 धावा बनवायच्या, 43 धावा माफ करा सध्या स्कोर कार्डवर आहेत आणि अजूनही 43 बनवायचे असतील. 86 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष पूर्ण करत असताना थोडंसं दक्ष राहावं लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो. यष्टीच्या मागे आता दिनू कांबळीला बोलवलं गेलंय. त्या खेळून पहिल्या डावमध्ये चांगली फलंदाजी केली. अयूब शेखने खूप चांगली फलंदाजी केली. सुलतानचा हा चेंडू ऑन दी राईज, प्रॉपर टायमिंग प्रॉपर. बॉल करतो हवाई सफर लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. पोहोचलाय. दुसरी धाव वेगवान पळून पूर्ण केली जाते. 2 षटकार या षटकात देखील आलेले आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय आदित्य आणि अजिंक्य चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. संघाचं अर्धशतक मात्र केव्हाच पूर्ण झाले. धावफलकावरती धावा 51 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आपण पाहतोय समीकरण जर पाहिलं 12 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष. प्रत्येक मॅच रोमहर्षक आहे. प्रत्येक मॅच रंगतदार आहे. अप्रतिम सामने क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळत आहेत आईश्री चषकामध्ये. प्रशांत दादा गायकवाड त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं ही संधी नक्कीच उपलब्ध करून दिली आहे. रबर बॉल क्रिकेटच्या रूपानं आईश्री चषक गतवर्षीचं पर्व यशस्वी पार पडल्यानंतर हे दुसरं पर्व देखील तेवढंच रोमहर्षक पार पडताना पाहायला मिळत आहे. आज अटीतटीचे सामने क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष. सुलतान खानच्या या षटकात देखील तब्बल 21 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. 12 चेंडू 35 धावा. 35 धावा 12 चेंडू आणि गोलंदाजी मार्गवरती आता नवीन गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे जिशान. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय जिशान. 12 चेंडू 35 धावा. कोण जिंकणार आहे? जो चांगली कामगिरी करणार आहे तो मात्र जिंकणार आहे. मॅच रंगताना पाहायला मिळते एनबी स्पोर्ट धनकवडी विरुद्ध FM कंधारी किंग्स या 2 टीमच्या दरम्यान. एनबी स्पोर्ट धनकवडी टीम करते फलंदाजी. हा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. पंच दंडित करतायत. 1 धाव होईल स्कोर कार्ड मध्ये ऍड आणि या धावफलक जाऊन पोहोचेल 52 धावसंख्येवरती. 53 धावा. 53 धावांवरती या धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अर्थात चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी आता 33 धावांचं लक्ष. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते. अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये 12 बॉल 33. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. पंच इशारा करतायत वाईट बॉल. 12 चेंडू 32 धावा. अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केला जात आहेत. अवांतर धावांवरती आवर घालणं नक्कीच गरजेचं असेल FM कंधारी किंग संघासाठी. जिशान गोलंदाजी मार्गवरती आहे. 12 चेंडू 32 धावा.
मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिशान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती असेल सज्ज. हा फटका आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर सनसनीत चौकार 4 रन. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आईश्री प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच कृपया थांबू नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. संयोजकांच्या वारंवार सूचना माझ्यापर्यंत येत आहेत. हॅलो हॅलो हॅलो. धाव फलकावरती नजर टाकली. 58 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली भागीदारी जमताना पाहायला मिळते आदित्य आणि अजिंक्य या दोन फलंदाजांदरम्यान. पार्टनरशिप एक चांगल्या प्रकारे मात्र त्यांनी जमावली आहे, कारण की रणजित थोडासा लवकर माघारी परतल्यानंतर या दोन खेळाडूंनी डाव सावरलाय. पुन्हा एकदा आक्रमण, अतिशय दूरवरचा खेळलेला एक सदाबहार षटकार, 6 धावा. त्यांना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पुण्यनगरीतील खेळाडू आणि बॅटल इथे रंगणारे निमित्त राहिले आईश्री चषक 2024. कारण या आकर्षक ट्रॉफीजवर आज नाव कोरायचं, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आदित्य आणि अजिंक्यचा बोलबाला पाहायला मिळतोय. अजिंक्यच्या विरोधात पुन्हा एकदा तयार होत असताना झिशान यावेळेला लेफ्ट अराउंड विकेटने गोलंदाजी करेल. थोडीशी रणनीती बदलावी लागणार आहे. दरम्यान या षटकातला हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय बॉल. आणखीन एक धमाका, डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 70 धावा धावफलकावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहे. वेळ कृपया वाचवा, वेळ खूप महत्वाची आहे, वेळ वाचवा. सामन्याचं समीकरण जर पाहिलं 9 चेंडू 16 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सद्यस्थितीला देखील सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 46 धावांवरती अजिंक्य नाबाद. जबरदस्त खेळ अजिंक्यचा. ओ भरकटणारी गोलंदाजी, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचदंडित करतायत. वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. आपण पाहिल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आली स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक आकर्षक ट्रॅक पॅन्ट आहे. या ठिकाणी आली स्पोर्ट्सचं नक्कीच पाठीमाग त्या ठिकाणी ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट ज्यांना कुणाला घ्यायच्या असतील त्या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे. आली स्पोर्ट धन्यवाद. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॅक पॅन्ट त्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात येणार आहे. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 71 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना आता पोहोचलाय. जिशानवर पूर्णपणे दबाव पाहायला मिळतोय. बॅटिंग खूप चांगली आहे. 86 धावांचं लक्ष आणि आता पहा काय फलंदाजी केली जाते. जिशान पुन्हा एकदा तयार. लेफ्ट ओडी विकेटने टाकला बॉल. ऑन साईडला स्ट्रोक करायचा होता, परंतु इथे टप्पा चांगला आहे
आणि त्यानंतर पहा निराशा लपवता आलेली नाहीये. यादीचे जे चेंडू खराब टाकले त्यानंतर कमबॅक झाले, पण तू टाळ्या वाजणार आहेत. मॅच अवेली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आयश्री चषक 2024 मध्ये रंगलेला हा थरार आपण पाहतोय. FM कंधारी किंग्स विरुद्ध NB स्पोर्ट्स फाउंडेशन. बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 15. 7 बॉलमध्ये 15. 86 धावांचं लक्ष ठेवलं होतं. रणजित लवकर बाद झाला आणि त्यानंतर अजिंक्य आणि आदित्यने जो काय इथे धावांचा पाऊस पाडलाय, अक्षरशः सामन्याला कलाटणी दिली आहे. परफेक्ट यॉर्कर पेश केला, ऑन साईडला बॉटम एंडचा वापर केला, ड्राईव्ह करत असताना एकदा पूर्ण केली. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, तिथून बॉल लॉंग ऑनला पोहोचला. दिनू कांबळेने तो बॉल थांबवलाय. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली आहे आणि आता या सिंगल बरोबरच धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा. 86 धावांचं लक्ष, म्हणजे आता चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 14. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. अशाच प्रकारच्या मॅच प्रेक्षकांना अपेक्षित असतात. ही मॅच देखील रंगली. एक विशेष म्हणजे गोपी सर आज प्रत्येक सामना रंगलाय. ही मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये. 6 चेंडू 14 धावा. NB स्पोर्ट्स धनकवडी आणि FM कंधारी किंग्स या 2 टीमच्या दरम्यान रंगलेला सामना. NB स्पोर्ट्स धनकवडी टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. 6 चेंडू 14 धावांची गरज. वेळ वाचवा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडं, वेळ वाचवा. 6 चेंडू 14 धावांची गरज. सामन्याला कलाटणी देणारे हे 6 चेंडू असतील. 6 बॉलमध्ये रन बनवायचे. 14. 86 धावांचं लक्ष होतं. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते आणि ती वेळ कुणाची बदलणार. हे 6 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी रोहित यादवच्या आता चेंडू इथे सोपवला गेले. 6 चेंडू आणि 14 धावा बनवायचे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय खेळत असताना अजिंक्य. पहिलाच बॉल, चांगला कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतोय. बॉल अंपायर सिग्नल येतोय. वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलने आता दबाव बनेल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये पोहोचते. आता चेंडू असतील 6 आणि 6 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 13. शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु वाईड आलाय. एक धाव स्कोर कार्ड मध्ये झाली आहे ऍड. रोहित पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय. उंची आहे, पुन्हा एकदा संधी आली आहे झेलची. उस्मान पटेल चेंडूच्या खाली, झेल त्या ठिकाणी टिपला जातो आहे. पाहायला मिळते विकेट. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. ही महत्वपूर्ण विकेट. 47 धावांची खेळी केली आहे अजिंक्यनं. जबरदस्त खेळ. एकदा जोरदार टाळ्या अजिंक्यसाठी. 47 धावांची खेळी नक्कीच साकारली आहे आणि एक नेत्रदीपक फटक्यांची मेजवानी प्रेक्षकांना त्यांनी दिली. 47 धावांवरती बाद होतोय अजिंक्य. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5 आणि 13 धावांची गरज. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अजिंक्यचं. 47 धावा बनवल्यात. बहरदार कामगिरी, नेत्रदीपक कामगिरी. शेवटचे 5 चेंडू 13 धावांची गरज. गोपी सर 5 चेंडू मध्ये 13 बनवायचे. सामना संपलेला नाहीये. अजूनही रोमहर्षक स्थितीमध्ये सामना पोहोचलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पोहोचलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. रोहित यादवने काही चेंडू चांगले टाकले, तिथे आदित्यची विकेट घेतली. 5 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला प्रशांतसाठी या षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कटरचा वापर, आतमध्ये येणारा बॉल बीट केला. इथे डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केला जाईल का, पण तो इथे पहा एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आयुबने इथे थोडीशी चूक केली, पण तो त्यानंतर धाव घेतली जाणार नाहीये. एकच धाव इथे मिळते. खरं तर गरज होती का असा प्रश्न विचारला जाईल. आयुबने जो काही थ्रो केला, कदाचित तिथे एक धाव मिळाली असती तर थोडासा दबाव कमी झाला असता. एकच धाव मिळते. सिंगल बरोबरच धाव फलक पोहोचलाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 74. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू 12 धावा. तर नक्कीच शेवटचं षटक एका युवा गोलंदाजाकडे दिलं, त्याच्यावरती विश्वास टाकलाय आणि चांगली गोलंदाजी करतोय रोहित. रोहित करणार का सगळ्यांना मोहित. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजीनं सुरुवात तर केली आहे रोहितनं. युवा गोलंदाज आहे. कामगिरी कशा प्रकारे करतोय ते मात्र पाहायचंय. समोर फलंदाज जर पाहिला आदित्य, आदित्यनं देखील नेत्रदीपक फटके लगावलेत. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेतली. चेक करेल चेंडूचा पाठलाग. धावा वेगवान पळून पूर्ण केल्या त्या 2 धावा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतो, चेंडू चेक केला जाईल. अनिल माळी सर
बिमर चेक केला जाईल त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. तिसरे पंच अनिल माळी सर नक्की त्या ठिकाणी कार्यरत आहेत. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. परंतु काय मॅच रंगताना पाहायला मिळते. कोणी जिंको कोणी हारो, परंतु मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन ऐश्री चषकाचं नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो आहे. समारोपाचा दिवस, 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण त्या ठिकाणी मात्र जो पाहतो आहे. आणि पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल, नो बॉल. तिसरे पंच या ठिकाणी मात्र निर्णय देत आहेत. अर्थात एक धाव आणखीन अतिरिक्त स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर करायचा होता, पण हा बॉल देखील बीट करणारा निघाला. फ्री हिटचा बॉल, थोडीशी संधी प्राप्त झाली होती, परंतु तिथून तो पिक करता आलेला नाही. आणि आता समीकरण येऊन पोहोचले. बॉल शिल्लक असतील या सामन्यामध्ये 3 आणि 3 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. दोन्ही संघांकडे तेवढीच चांगली स्टार्क असं, परंतु गोलंदाजांनी थोडंसं कमबॅक करून दिले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदित्य खेळताना पाहायला मिळतोय. आदित्यच्या बरोबरीने खेळतोय प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर विकेटने हा बॉल टाकला जाईल. पुढे टाकलेला बॉल बिग हिट करायचा होता, बीट केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न एका सेंडला मोहे आणि आता परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. या अगोदर अशीच मॅच नक्कीच रंगताना आपण पाहिलेली आहे. अनेक पैसा वसूल मॅचेस आज आपल्याला ऐश्री चषकामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 9 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती बिग हिट येणं खूप गरजेचं असेल, तेव्हा मॅच मध्ये रोमहर्षक टिकून राहील. 2 बॉल 9. मॅचचं समीकरण रोहित करतोय सगळ्यांना मोहित. शेवटचं षटक युवा गोलंदाजाच्या हातात सोपवलंय. 2 बॉल 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा बनवायचे. दोन्ही टीमवर दबाव असेल, परंतु दबावामध्ये आमचे प्रशांत आदवडे सर सांगतात दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. हा दबाव स्पष्टपणे जाणवतोय दोन्ही टीमवर. 2 चेंडूमध्ये 9 धावा बनवायचे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत खेळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला नीती दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर रोहित यादव सर्वाधिक दारोमदार आहे या खेळाडूवर. शेवटच्या षटकामध्ये डावखुऱ्या हाताचं अस्त्र वापरलं गेलं. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अयुब शेखने तडाखेदार फलंदाजी केली, बरोबर दिनू कांबेने खूप चांगली फटकेबाजी केली. आता 2 बॉलमध्ये धावा बनवायच्यात. हा चेंडू मॅच विनिंग असणार आहे. बॉलर तयार, ऑन साइडला लॉफ केलाय, फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये मिळाला बॉल आणि प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. मॅच इज ऑन. सामना मित्रांनो संपलेला नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक 1. बनवायच्या धावा 3. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा नक्की जो नियम आहे कंपल्सरी चेस, म्हणजे 1 चेंडू 3 धावा या बनवाव्याच लागतील. काय मॅच रंगली. एकदा मॅच आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या मॅच साठी. कुणी जिंको कुणी हारो, परंतु रंगतदार लढत, शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. नेत्रदीपक सामने आज क्रिकेट रसिकांनी मात्र पाहिलेले आहेत. त्यामधीलच मात्र एक अटीतटीची लढत. 1 चेंडू 3 धावा. गोलंदाज रोहित शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होईल, तर स्ट्राईकच्या दिशेला प्रशांत शुक्ला डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा सज्ज आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. 1 बॉलमध्ये 3 बनवायचे. सामना संपलेला नाहीये. शेवटचा बॉल. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करूया नको. 1 चेंडू 3 धावा. 86 धावांचं लक्ष. ऑन साइडला लॉब केला बॉल हवेत. दिनू कांबळेने पकडलाय झेल. व्हॉट अ कॅच. आणि अखेर हा सामना इथे संपुष्टात आलाय. FM कंधारी किंग्सने हा सामना इथे जिंकलाय.
फटका चांगला, परंतु तेवढाच गरजेचा झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. व्हॉट अ मॅच, विनिंग मुवमेंट इथे पाहायला मिळतोय. कंधारी किंग्स वेल प्लेड. तर हार्ड लक इज NB स्पोर्ट्स फाउंडेशन.